मिळालाच पाहिजे, चोरटीला न्याय, मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी, झालीच पाहिजे, आरोपीला फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. बदलापूर येथील नामवंत शाळेत अत्यंत घृणास्पद, गंभीर व मनसुन्न करणारी घटना घडली होती. या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले. त्या अनुषंगानेच बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता रसायनीजवळील मोहपाडा येथील मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक, विविध सेवाभावी संस्थेचे लोक जमून त्यांनी आक्रोश आंदोलन केले. नराधमाला फाशी झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, शिंदे सरकार होश में आओ अशा गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दीपिका भंडारकर यांनी महिलांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी कठोर कायदा करून अशा नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा उरणचे भावी आमदार प्रीतम शेठ म्हात्रे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरत या सरकारचे वाभाडे काढले. आज आमची महिला, तरुणी, अल्पवयीन बालिका सुरक्षित राहिल्या नाहीत. आज भर दिवसा महिलांवर, तरुणींवर अन्याय, अत्याचार केला जात असून त्यांची निर्घृणपणे हत्या होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. बदलापूर येथे शाळेत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार घडल्याने याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. यातील या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष दयानंद सरवदे यांनी हातात फाशीचा प्रतिकात्मक दोर घेऊन नराधमांना फाशी झालीच पाहिजे, आजपर्यंत महिलांवर अत्याचार, अन्याय करणाऱ्यांना, बलात्कारी आरोपींना फाशी द्या अशी मागणी करून सरकारचा धिक्कार केला. मोहपाडा येथील जनआक्रोश आंदोलनात खालापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे, प्रमोद राईलकर, अनंत दळवी, नाना म्हात्रे, खालापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पाटील, बबलू मुकादम, अनिल शेठ पिंगळे, अजू शेठ सावंत, मारुती खाने, दत्ता खाने, दत्तात्रय जांभळे, निखिल डवळे, शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश पवार, राकेश खारकर, अरुण गायकवाड, योगेश खाने, अजय म्हात्रे, निलेश जुनघरे, शिवसेनेच्या सद्गुणा पाटील, प्रीती कडव, सौ धुरव, सौ खराडे, चित्रा महेंद्रीकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. यानंतर रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना निवेदन देण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा मी तीव्रपणे निषेध करत आहे. आणि आज आपण बघतोय की बरेच दिवसात म्हणजे वाशीला झाली, उरणला झाली, आपल्या जवळजवळ अशा घटना घडत आहेत. आज महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एवढा ऐरणीवर आलेला आहे की महिलांनी आपली मुलगी जेव्हा बाहेर जाते, शिक्षणासाठी जाते, नोकरीसाठी जाते किंवा ती स्वतः बाहेर पडते, तर तिने कोणाच्या भरोशावरती आपण सुरक्षित आहोत याच्यातून बाहेर पडणार त्या महिला, त्या कसा विश्वास ठेवणार या सरकारवरती? हा सरकार एवढा मतांचा राजकारण किंवा याच्यामध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की लाडकी बहीण या योजनेचे 1500 रुपये देऊन तुम्ही महिलांना एक मतांचं राजकारण करतायत, पण महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कुठे मांडता? महिलांच्या महाराष्ट्रामध्ये जी अशी महिला, आता महिला तर लावल्या पण छोट्या छोट्या मुलींच्या वरती सुद्धा नराधम अत्याचार करायला लागलेत, तर महिलांनी बघायचं तर कोणाकडे बघायचं? महिलांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेत की आता घरातून बाहेर पडायचं की नाही पडायचं. माझा या सरकारला असा प्रश्न आहे की जर देवेंद्र फडणवीस गेले 7 वर्ष आज याच्या गृहमंत्री खात्यावरचे जे पद ते घुसवत आहेत, पण मला तर असं वाटतंय की ते पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ते महिलांना सुरक्षा नाही देऊ शकत ते. आणि जर त्यांना ते होत नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मी सरकारला विनंती करते. आज आपण इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर एकत्र जमलेलो आहोत. विषय हा अतिशय निंदनीय आहे. बदलापूर इथे परवा घडलेल्या मुलीच्या गैरवर्तनासंदर्भात गेल्या महिनाभरातून आम्ही आज दुसऱ्यांदा इथं जमलेलो आहे. उरणच्या प्रकरणामध्ये, नवी मुंबईच्या प्रकरणामध्ये दोन्ही पण ठिकाणी एका ठिकाणी मंदिरामध्ये
एका महिलेवर बलात्कार होऊन तिचा खून करण्यात आला, ते तर पुजारी होते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो का ह्या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, यांना कोणतरी सांभाळणारं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ही एवढी ताकद निर्माण होते. बदलापूरच्या घटनेमध्ये तुम्ही काल बघा, 12-12 तास ते आईवडील तिथे येऊन बसायचे, पण त्यांची साधी तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली नाही. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे हा? शाळेला, त्या व्यक्तीला, त्या संस्था चालकांना हा प्रश्न उपस्थित होतो. याच्यामध्ये इतर आता राजकीय लोक बोलतात का राजकारण आणू नका, पण राजकारण अशी गोष्ट आहे का ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात या राजकारणाच्या माध्यमातूनच घडत आहेत. फक्त आता त्या जनतेचा मी धन्यवाद म्हणेन, त्यांना 100% त्यांचा धन्यवाद देईन बदलापूरच्या जनतेनं. जर त्यांनी ते आंदोलन केलं नसतं तर हे प्रकरण हा आपल्यापर्यंत आज पोचलं नसतं. म्हणजे शासनाला फक्त आंदोलन करण्याचीच वाट बघते का शासन? ह्या प्रकरणाचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि अशी जर परिस्थिती राहिली तर भारतात किंवा महाराष्ट्रात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही आहे. शासन क्रांतीची वाट बघतंय का? आणि दुसरी गोष्ट, आज ज्यांनी आंदोलन केलं त्या 300 लोकांच्यावर यांनी गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं ना आणि दुसऱ्याला काय करून द्यायचं नाही, असा याच्या मागचा सर्व उद्देश होतो. पण शेवटी जनता ही सुज्ञ आहे. आपल्याला आपण बघतोय राज्यकर्ते हे या गोष्टीला पूर्णपणे असफल झालेले आहेत कायदा सुव्यवस्था टिकवण्याला. 1 महिनाभरापूर्वी आपण इथे जमलो होतो. आपण काय सांगितलं होतं? त्या चौकातले सगळे CCTV पूर्ववत झाले पाहिजेत, चालू झाले पाहिजेत. झालेत का चालू? नाही झाले. त्याचं इम्प्लिमेंट कोण करणार? फक्त शासनाने दिलेले 1,500 रुपये आहेत, त्याच्यावर यांच्या वाटण्यामध्ये चमकोगिरी चालली. शासनाचे पैसे, आमच्या पैशातून, टॅक्सच्या पैशातून तुम्ही उधळण चालले पैसे. पण ज्या सुरक्षा आपण म्हणतो, त्या मुलींना, महिलांना, इतर नागरिकांना जी सुरक्षा कोण पुरवणार? पैसे वाटण्यातच यांची धन्यता चालली. सगळीकडे यांच्या यात्रा चालू आहेत शासनाच्या पैशांनी. आणि आज आपण बघताय महाराष्ट्रावर कित्येक लाख कोटीचं कर्ज आहे. आपली मराठीत म्हणे ऋण करून यांचा सण चाललेला आहे. तर ह्या गोष्टी महाराष्ट्राला नक्कीच भुसवणं नाही आहेत. वेळीच सुधारण्याची वेळ आहे, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. त्याच्यातून कठोर कारवाई झाली पाहिजे. उरणच्या प्रकरणामध्ये किंवा नवी मुंबईच्या प्रकरणामध्ये काय झालं, त्या फक्त तारीख पडत चालले. आज शासनाकडून काय सांगितलं जात आहे का आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. पण फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन त्या प्रकरणालाच 1-1.5 महिना उलटून गेला. त्यांच्यावर काय झालंय का कारवाई? नाही झाली. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.